म्हणजे एक तर लाट एनडीएच्या असा आपण कबूल करता एक भाग, परंतु रायगडनी हाही विक्रम बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या नेतृत्वाखाली मोडला आहे। यापूर्वी रायगडमध्ये एकदा काँग्रेस एका पक्ष दुसऱ्यांदा असं आलटूल पालटून होतं। अंतुले साहेबांनी ते 91 साली मोडीत काढलं। मी अंतुले साहेबांचा अनुयायी आहे, त्याच्यामुळे यावेळेला लाट आहेच बाहेर एनडीएची, पण या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, RPI, मनसे, अन्य घटक पक्षांचा उमेदवार म्हणून यावेळेला फरक एवढाच आहे की फार मोठ्या फरकाने, लाखांच्या फरकाने यावेळचा विजय आमचा निश्चित त्या ठिकाणी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो अधिकार मतदानाचा दिला आहे तो आज आम्ही बजावत असताना मला मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे। 32 रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये आज महायुतीचे उमेदवार म्हणून सुनीलजी तटकरे साहेब या निवडणुकीला सामोरं जात असताना एक अतिशय उत्साहाचं, आनंदाचं, समाधानकारक वातावरण त्या निमित्ताने पाहायला मिळत आहे। आणि एक मतदार म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करीन की हा जो आपला मतदानाचा अधिकार आहे हा आपण त्या ठिकाणी बजवावा। आपला लोकप्रतिनिधी, आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी आपण त्या माध्यमातून निवडत असताना खऱ्या अर्थानं विकासात्मक दृष्टीने आणि त्याचबरोबर रायगडकरांच्या, रत्नागिरीकरांच्या हिताच्या दृष्टीने आपण मतदान करावं, अशीच मी या निमित्ताने मतदार बंधू भगिनींना विनंती करेन।